मी आज माझ्या स्वर्गीय वडिलांना स्वप्नात पाहिले. ते काय सांगू पाहत होते. कुठल्या गोष्टीकडे त्यांनी इशारा केला असेल. विहानने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्या मुलीशी लग्न तर केले, पण त्याची बायको ठाम होती की तोपर्यंत ती आपला चेहरा दाखवणार नाही, जोपर्यंत विहान तिला संतुष्ट करत नाही आणि ती आतून समाधानी होत नाही. हळूहळू विहानला आपल्या बायकोचे वागणे संशयास्पद वाटायला लागले. दुसरीकडे लग्नानंतर लगेचच विहानच्या वडिलांचे निधन झाले. अगदी त्याच वेळी जेव्हा ते एका मोठ्या रहस्याचा पर्दाफाश करणार होते. तरी हे रहस्य नेमके काय होते? या तिघांच्या आयुष्यात नक्की काय दडलेले होते? कोण दोषी होते आणि कोण निरपराध? सकाळचा सूर्य वर येत होता. डोळ्यांवर प्रकाश पडल्यामुळे अखेर 12 वाजता तिचे डोळे उघडले. तिने मेहंदीने सजलेले हात पांघरुणाबाहेर काढले आणि अंग आंबवून उठली. ती पडद्यामागे जाऊन कपडे बदलत होती. तेव्हा एका मध्यविहीन माणसाने नाश्त्याची ट्रे घेऊन खोलीत प्रवेश केला. त्याची नजर पडद्यामागे उभ्या सावलीवर गेली. तो माणूस हसला आणि तिथे डोकावण्याचा प्रयत्न करू लागला. तोच पडदा बाजूला झाला आणि मी आज अनेक वर्षांनी लंडनहून माझ्या घरी परत आलो होतो. आमच्या जुन्या वाड्याच्या घरात माझे वडील नोकरांच्या दयेवर राहत होते. घराचे दरवाजे आजही तसेच फक्त लॉक होते आणि मी तो उघडून घरात गेलो. घरातील जुना सगळा सामान गायब होता आणि घर आता नवीन वस्तूंनी भरले होते. अगदी तसंच जसं वर्षांपूर्वी माझ्या सख्ख्या आईचे निधन झाले होते आणि माझ्या वडिलांनी एका तरुण स्त्रीशी दुसरे लग्न केले होते. आता या घरात आईचा गंधही नव्हता, ना तिची भावना जाणवत होती. त्या वेळेला माझ्या डोक्यावर लग्नाचा फेटा बांधायचा होता. माझ्याही काही इच्छा होत्या, स्वतःचे घर बसवायच्या. जोडीदाराची साथ नसेल तर तरुणपणाचे दिवस कसे जातात हे माझ्या इतकं कोण जाणेल. पण त्यावेळी माझे वडील त्यांच्या जीवनाची मजा घेत होते. त्यांना एक तरुण मुलगी मिळाली होती, पण त्याचा परिणाम काय झाला? कोणती मुलगी एका वृद्ध व्यक्तीसोबत जास्त दिवस राहू शकते? शेवटी तेच झाले ज्याची भीती होती. ती मुलगी वडिलांना सोडून निघून गेली. पण मला यापैकी काहीच घेणे देणे नव्हते. जेव्हा ऐकले की वडील लग्न करणार आहे तेव्हा मी लंडनला निघून गेलो. त्यांच्या बायकोमध्ये म्हणजे माझ्या सावत्र आईमध्ये मला काडीमात्रही रस नव्हता आणि हे सगळं मानसिकरित्या स्वीकारायलाही मी तयार नव्हतो. त्या दिवसांत माझ्या मोहल्ल्याचा मित्र मला नेहमी इथल्या कथा सांगायचा, पण मला कधीच वाटले नाही की मी इथे यावे. किमान माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षाही लहान असेल ती माझी सावत्र आई. तिची कीव यायची कधी कधी, पण मग वाटायचे हा तिचा स्वतःचा निर्णय होता. तिला काय गरज होती एका वृद्ध माणसाशी लग्न करण्याची? फक्त थोड्या पैशांच्या लोभाने तिने आपले संपूर्ण तारुण्य एका वृद्धाच्या हातात देऊन टाकले. ती काहीतरी वेगळं करू शकली असती, मेहनत करू शकली असती, कुठेतरी नोकरी करू शकली असती. पण या पद्धतीने पूर्ण आयुष्य एका वृद्धाच्या हवाली करणं कोणत्या शहाणपणाचे लक्षण आहे? मग मला माझ्या मोहल्ल्यातल्या मित्राकडून फोनवर कळाले होते की ती बाई कदाचित बरोबर नव्हती. पण मी या गोष्टींवर फार विचार केला नाही. आज अनेक वर्षांनंतर मी माझ्या घरी परत येत होतो, माझ्या वडिलांकडे. मी अजूनही विचारांमध्ये गढून गेलो होतो. तेवढ्यात अचानक काही हालचाल ऐकू आली. एक वृद्ध माणूस वरच्या मजल्यावरून खाली येत होता. मला थोडं आश्चर्य वाटले आणि का नाही वाटणार? शेवटी मी त्यांना 10 वर्षांनंतर पाहत होतो. या 10 वर्षात माझे वडील खूपच वृद्ध झाले होते. विशेषतः जेव्हा चुकीची व्यक्ती मिळते तेव्हा ती माणसाचे तारुण्य खाऊन टाकते. कदाचित माझ्या वडिलांसोबतही तसंच झालं असावं. त्यांच्या आवाजात कंप होता, पाय डगमगत होते. वृद्ध डोळे आज खूप उदास आणि पाणावलेले दिसत होते. मला आज खूप गंभीर वाटत होते. वडील आता पायऱ्या उतरून खाली आले होते. पप्पा कसे आहात? मी पुढे जाऊन वडिलांचा आशीर्वाद घेतला. वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आज तुला माझी आठवण कशी झाली रे पाषाण हृदयी मुला? या वयात बापाला सोडून कोण जाते? वडिलांना खूप राग येत होता, पण मी तरी काय करू शकत होतो? तो काळच तसा होता. मी शांत राहिलो. मी वडिलांना दिलासा दिला की आता मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. आता मी त्यांच्यासोबतच राहणार. हे ऐकून वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, आता मला अग्नी देण्यासाठी माझा विहान असेल. हे ऐकून मी थोडा घाबरलो आणि आतून एक सन्नाटा माझे मन व्यापून गेला. मला समजत नव्हते की वडिलांनी अशी गोष्ट का सांगितली. खूप वेळ वडील मला त्यांच्या छातीशी धरून त्यांच्या आतल्या तहानेला शांत करत होते. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांची ही अवस्था पाहून दुःखी झालो. मला त्यांना या वयात अशा अवस्थेत सोडून जाऊ नये असं वाटू लागलं. वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी स्वतः माझ्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना सोफ्यावर बसवले. वडील खूप वेळ माझा हात पकडून सोफ्यावर बसले होते. जणू त्यांना भीती वाटत होती की मी त्यांना पुन्हा सोडून जाईल. वडील माझ्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत होते आणि हे खूप आश्चर्यजनक होते की त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यासंदर्भात काहीही उल्लेख केला नाही. ती बाई कोण होती, कशी होती, का निघून गेली आणि जर जाणार होती तर लग्न का केले होते? वडिलांनी नोकरांना सांगून माझ्या आवडीचे पराठे बनवले होते. मग आम्ही बापलेक मस्त जेवलो. पप्पा आज खूप मज्जा आली, मी म्हणालो. नंतर वडील आणि मी खोलीत जाऊन झोपलो. सकाळी माझी लवकरच झोप झाली. तेव्हा मी विचार केला की काय नाही वडिलांचे खोलीत जाऊन पाहावे. काय माहीत काहीतरी लपवलेले असेल.
हेच विचार करत मी दबक्या पावलांनी खोलीत शिरलो आणि बेडच्या बाजूला ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधू लागलो. काही विशेष हाती लागलं नाही, म्हणून मी उरलेले ड्रॉवरही नीट पाहिले. नंतर आता कपाट उघडण्याची वेळ होती. जसं कपाट जर आवाज करत उघडलं तसं मी चौफेर नजर फिरवली. कपाट पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. ओठ सुकू लागले आणि पाय कापायला लागले. मी बर्फासारखा गोठून गेलो होतो. माझ्या शरीरात एक कंपकपी पसरली होती. आज माझ्या भावना आवरायच्या खूप कठीण होत्या. मला एका योग्य नात्याची तीव्र ओढ लागली होती. मी एक तरुण पुरुष होतो आणि माझ्या तारुण्याची अनेक सुंदर वर्षे असेच वाया घालवली होती. त्या काळाची आठवण झाली जेव्हा मी कोणत्याही नात्याशिवाय घालवले होते आणि त्याचा आता केवळ पश्चाताप होत होता. समजत नव्हते आता काय करू. लंडनहून परत आल्यावर आयुष्य व्यवस्थित चालले होते. वयाच्या 34 वर्षात प्रवेश केला होता. माझ्या डोळ्यांसमोर तो काळ फिरत होता जेव्हा मी 23-24 वर्षांचा एक सुंदर तरुण होतो. सुंदर तर आत्ताही होतो, पण तेव्हाची गोष्ट काही औरच होती. तेव्हा मनात नवीन भावना होत्या आणि प्रत्येक गोष्ट सुंदर वाटत होती. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली होती आणि त्यावेळी पप्पांनी दुसरं लग्न केले नव्हते. मी पप्पांना एक चांगला मित्र मानत असे. आम्ही त्या काळात एकत्र खूप चांगला वेळ घालवला होता. त्या दिवसात मला नुकतीच एका ऑफिसमध्ये नोकरी लागली होती. नवीन नोकरीमुळे मी खूप आनंदी होतो. त्या काळात मी खूप स्वतंत्र विचारांचा होतो. माझ्या आयुष्याचा आनंद घेत होतो. पप्पाही त्यांच्या वृद्धापणात शांततेत आपले दिवस घालवत होते. मी रोज शांतपणे उठायचो, ऑफिसला जायचो, मग परत येऊन एखादी चांगली फिल्म पाहायचो आणि वाटेतून समोसे पकोडे घेऊन यायचो, कारण पप्पांना हे खूप आवडायचे. तेही खूप आनंदी असायचे. आम्ही बापले आमच्या आयुष्यावर खूप समाधानी होतो. आम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गरज नव्हती. तेव्हा आमच्या आयुष्यात एक वादळ आले ज्याने सगळं उद्ध्वस्त केले. कोणाला माहीत होते की पुढचा काळ एवढा भीषण असेल. समजत नव्हते हे सगळं कसं घडले, पण आम्ही दोघे याच्या भोवऱ्यात अडकत गेलो आणि पुन्हा त्यातून बाहेर पडू शकलो नाही. मी भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आलो आणि माझे डोळे दुःखाने मिटून घेत म्हणालो, पप्पा, किती शांतता होती आपल्या आयुष्यात. मग तुम्ही तो चुकीचा निर्णय का घेतला? मी पुन्हा डोळे उघडले आणि कपाटाकडे पाहिले. पप्पांच्या कपाटाचे दार उघडताच मला एका महिलेचे कपडे, ब्रा, पॅन्टी, नाईट गाऊन दिसले. ते पाहून मी हात लावणे तर दूरच त्याकडे पाहायची हिंमत झाली नाही. माझ्या मनाची अवस्था विचित्र झाली होती आणि मला लाजही वाटत होती. मी कधीच आयुष्याला इतकं जवळून पाहिले नव्हते, पण आता मनातून इच्छा होऊ लागली होती की माझ्यासोबत कोणीतरी असावं जो या तगमगीला शांततेत बदलून टाकेल. कोणीतरी असं असावं ज्याला मिठीत घेतल्यावर मी आयुष्याची सगळा थकवा घालवू शकेन. ती तिच्या मऊ मुलायम बोटांनी माझ्या डोक्याला मसाज करत म्हणेल, मी तुमच्यासाठी एक कप कॉफी बनवते, तुमचा सगळा थकवा नाहीसा होईल. मी माझ्या विचारांतून बाहेर आलो. ते जुने कपडे आज माझ्या कामाला अडथळा ठरत होते. नाहीतर मी कधीच बाबांच्या कपाटात शोधून पाहिले असते. मला त्या कपड्यांना हात लावायची हिंमतच होत नव्हती. शेवटी मी कपाट बंद केले आणि तिथून बाहेर पडलो. सगळा दिवस माझे लक्ष त्या कपाटाकडेच लागले होते. एकदा का होईना, पण मी कपाट उघडून पाहिले असते. पण मला आठवले की बाबांच्या कपाटात विशेष असं काही नव्हते. त्यांना माझ्या कपड्यांचा अंदाजही नव्हता. त्यामुळे मी ठरवले की बाजारात जाऊन त्यांच्यासाठी काही खरेदी करावी. हे विचार मनात येताच मी गाडी काढली आणि निघालो. 10 वर्षांपूर्वीचे दृश्य. एक मध्यम वयाचा पुरुष चंद्रासारखा तेजस्वी दिसत होता. काल त्याच्या लग्नाचा पहिला दिवस होता आणि त्याची पत्नी सुमन अतिशय सुंदर आणि तरुण होती. तो तिच्या तोंडात घास भरवत होता, पण त्याचा वृद्धपणा तिच्या मनाला टोचत होता. जेव्हा तो वृद्ध पुरुष तिच्या जवळ येऊ लागला तेव्हा सुमनने पटकन त्याला दूर सारले आणि म्हणाली, कृपया आज रात्री दूर राहा. मी अजून या नात्याला पूर्णतः स्वीकारायला तयार नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा. मला थोडा वेळ द्या. मी स्वतःहून तुमच्याजवळ येईन. वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर थोडी निराशा होती, पण इतकी सुंदर आणि तरुण पत्नी मिळाल्याने समाधान त्याला आतून होते. तो म्हणाला, कोणतीही हरकत नाही सुमन, तुला जितका वेळ पाहिजे तितका घे. असं म्हणून त्याने त्याचा उशांसह दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. 2 दिवसांनी सुमनने आपल्या नवऱ्याला कामाच्या निमित्ताने कुठेतरी पाठवले आणि ती घाईघाईने घरात काही शोधू लागली. त्या घाईत कपाटाच्या वरून एक फ्रेम जोरात तिच्या डोक्यावर पडली. डोकं कुरवाडत तिने ती फ्रेम उचलली. तिने पटकन आपल्या ओढणीने फ्रेमवरची धूळ काढली आणि ती फ्रेम ओठांवर ठेवून किस केली. त्या फ्रेममध्ये झळकणाऱ्या फोटोने तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तिच्या चेहऱ्यावर शांतता पसरली होती. तिला आता त्या वृद्ध माणसासोबत चांगले राहायचे होते, कारण तोच तर तिच्या सगळ्या ताल्यांची चावी होता. वर्तमान. मॉलजवळ मी गाडी पार्क केली आणि एका थंड मॉलमध्ये प्रवेश केला. मॉलमध्ये सगळीकडे लग्न झालेले जोडपे बसले होते जे त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटत होते. काहींसोबत त्यांची लहान मुलेही होती जे खाऊन पिऊन मजा करत होते. आज खूप वर्षांनी एक इच्छा पुन्हा उफाळून आली होती. आज पुन्हा मनातून वाटले की काश मी इथे कोणासोबत आलो असतो, खरेदी केली असती, कोणी मला सल्ला दिला असता, कोणासोबत बसून जेवलो असतो. काश त्या क्षणी काही वेगळे मागितले असते तर आज तेही मिळाले असते. बाबांसाठी कपडे घेतल्यानंतर मी तिथे चहा पिऊन बिल भरू लागलो. बिल भरून मी नुकताच मोकळा झालो होतो. तेवढ्यात एक मुलगी धावत येऊन माझ्यावर आदळली. तिचा जोरजोराने श्वास घेणे माझ्या धडकनांमध्ये जाणवत होते.
ती मुलगी पूर्णपणे डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली होती, इतका की तिचा चेहरासुद्धा मास्कच्या मागे लपलेला होता. डोळे झपकताच तिच्या मागे काही विचित्र आणि भेसूर हुलियाच्या माणसांचा गट उभा होता. मला काहीच कळत नव्हते की हे लोक कोण आहेत. त्यांनी हातात पिस्तूल लपवली होती. अचानक त्या मुलीने स्वतःला माझ्यापासून दूर करत म्हटले, हा माझा नवरा आहे. मी तिला चकित नजरेने पाहू लागलो. मी तर तिला ओळखतही नव्हतो. मला असं वाटले की एखादी वेडसर मुलगी माझ्या गळ्यात पडली आहे, किंवा कदाचित ती आपले मानसिक संतुलन हरवून बसली असावी. कदाचित तिची आठवणशक्ती गेली असावी का? खोटं बोलू नकोस. समोरून येणाऱ्या माणसांचा उद्धट आवाज ऐकून आला. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की नक्की काय चालले आहे. ती मुलगी माझ्याकडे वळली आणि डोळ्यांनी काही इशारा करू लागली. तिचे डोळे खूप मोहक होते आणि जर काहीतरी धोकादायक होते तर ते माझ्यासाठी होते, कारण ती मला विनामूल्य आपला नवरा बनवत होती. माझ्या मनात एक शरारती कल्पना आली आणि मी तिचा इशारा ओळखला. तिच्या मागे काही गुंड लागले होते आणि नवरा बायकोचा रक्षक असतो हे लक्षात घेऊन मी तिची मदत करायचे ठरवले. कधीकधी चांगुलपणाचा फास असा गळ्यात अडकतो की माणूस त्यात स्वतःच अडकतो, आणि हेच माझ्या बाबतीत घडले. मी आता तिचा नवरा होण्याचे नाटक सुरू केले. गुंडांशी बराच वादविवाद झाला. मग कळाले की त्यांचा सरदार त्या मुलीशी लग्न करू इच्छित होता, पण फक्त ती कुमारी असल्यास. तिचे लग्न झाल्याचा पुरावा मिळाल्यावर ते गुंड निघून गेले. मी लगेच त्या मुलीकडे वळलो आणि विचारले, हे नाटक काय होते? मी तिचे खांदे पकडून झटकले आणि विचारले, तू कोण आहेस? त्याच क्षणी ती मुलगी माझ्या बाहुपाशात झोकून दिली आणि काही क्षणात बेशुद्ध झाली. मी खूप वेळ विचार करत बसलो की आता काय करू. मग माझ्या मनात विचार आला, तिला घरी नेऊन तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहावी. हेच ठरवून मी तिला गाडीत घेतले आणि घरी नेण्यासाठी निघालो. मला कल्पनाही नव्हती की मी एक संकट घरात आणत होतो, जे मला न जगू देणार होते ना मरू देणार होते. घरी त्या अनोळखी मुलीला पाहून बाबांनी गोंधळ घातला. त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतले. त्यांचे म्हणणे होते की घरात फक्त 2 पुरुष आहेत. अशा वेळी एक मुलगी घरात असणे, तीही बेशुद्ध अवस्थेत. कोण जाणे ती मुलगी कोण आहे, कुठून आली आहे? शुद्धीवर आल्यावर ती कोणते आरोप करेल? आणि मोहल्ल्यातले लोक काय म्हणतील? आयुष्यभर शहाणपणाने जगलोय, आज लोक काय ताशेरे ओढतील? बाबा अगदी योग्य बोलत होते. बाबा, मी फक्त मदत करत होतो. थोडा विश्वास ठेवा आपल्या संस्कारांवर. मी फक्त एक चांगले काम केले आहे. बेटा, पण तुझ्या मनाला, तुझ्या हेतूला, तुझ्या संस्कारांना कोण ओळखते? लोकांना फक्त बोलायचे असते. सध्याच्या परिस्थितीत योग्य तो विचार कर. तिची संमती घेऊन तिच्याशी लग्न कर. तसाही तू अजून अविवाहित आहेस. मग काय त्रास आहे? लग्नाचे नाव ऐकताच मी मागे गेलो. त्या क्षणांकडे जेव्हा आयुष्यात आशा होत्या, तारुण्य होते आणि काही इच्छा होत्या, पण आता फक्त गरज उरली होती. काय विचार करतोयस बेटा? बाबांनी पुन्हा विचारलं. बाबा, मी त्या मुलीला पाहिलेही नाही आणि तिला ओळखतही नाही. बेटा, ओळख तर फक्त एका रात्रीचीच गोष्ट असते. मग सगळं समजतंही आणि कळतंही. मी पटकन खोलीत गेलो तर ती मुलगी शुद्धीवर आली होती आणि बिछाण्यावर बसून घाबरलेल्या नजरेने सगळं पाहत होती. तिला शुद्धीवर पाहून मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. अरे घाबरू नकोस, मी असा तसा मुलगा नाही. पण मी तुम्हाला ओळखते तरी कुठे? तिच्या मधुर आवाजाने माझ्या कानांना स्पर्श केला. त्यानंतर मी हळूच हसून म्हटले, पहा, आरामात बसा आणि काहीही हवं असेल तर मला सांगा. तिने मान हलवून होकार दिला. ती थोडी रिलॅक्स होऊन बसली होती. मी पुढे म्हणालो, माझ्या मनात एक प्रश्न आहे. खरं सांगायचे तर विचारायचे कसं यावर थोडीशी लाज वाटते. काही हरकत नाही, जे बोलायचे ते मोकळेपणाने बोला. तुम्ही तुमच्या घराचे ठिकाण सांगा, मी तुम्हाला सोडतो. खरं तर माझे काही घर नाही. तिचे हे बोलणं ऐकून माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मग? मी फक्त आयुष्याचे दिवस ढकलत आहे. तर मग तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? तुम्हालाही एक आधार मिळेल आणि मलाही एक जोडीदार. माझे बोलणं ऐकून ती खुलून हसली. तिच्या डोळ्यांमध्ये आणखी मोहक चमक आली. तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार होईल, पण मी हे उपकार कसे फेडू? तिच्या या बोलण्यावर मी हळूच हसलो आणि म्हणालो, हे काही उपकार नाही. बरं, तुम्ही आरामात बसा, मी थोड्या वेळात येतो. चला, मग मी पंडितांशी बोलून येतो आणि या उपकाराला कर्तव्यामध्ये बदलतो. पण इतक्या रात्री पंडितजी कुठे भेटतील? आमच्या कॉलनीच्या मंदिरातील पंडितजी मिळतील. मी त्यांना भेटून येतो. तुम्ही तयार व्हा. ही माझ्या आईची साडीची जोड आहे, ते घाला. आणि तुमचे नाव तरी सांगा. माझे नाव सुमन आहे. खूपच सुंदर नाव आहे. इतक्यात माझ्या पप्पांची हाक आली. बरं, पप्पा बोलावत आहेत, मी जातो. बेटा, इतक्या रात्री एका मुलीच्या खोलीत बसणं योग्य नाही. पप्पा, मी फक्त बोलत होतो, विचारत होतो की ती लग्नासाठी तयार आहे का? बेटा, मग लवकर जा आणि लग्नासाठी तयारी करा. 1 तासाच्या धावपळीनंतर मी आता कोणाचा तरी नवरा झालो होतो. हो, सुमनचा नवरा. आता सुमन खोलीत माझी वाट पाहत होती. माझ्या मनात खूप विचित्र भावना होत्या. सगळं इतक्या लवकर घडले होते की मला खरंच वाटत नव्हते की आज माझी पहिली रात्र आहे. अखेर ती रात्र आली होती, सुंदर आणि प्रेमाने भरलेली. माझ्या डोळ्यांसमोर सुमनच्या त्या सुंदर डोळ्यांचे चित्र फेर धरत होते. लग्नापासून आतापर्यंत तिने आपला चेहरा स्कार्फने झाकून ठेवला होता आणि मला ते फारसे महत्त्वाचेही वाटले नव्हते. तिचे सुंदर मऊ हात पाहूनच मी तिच्या सौंदर्याचा अंदाज घेतला होता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यांवर तर मी आधीच भाळलो होतो. पण आता मनात विचार येत होते की ती दिसते तरी कशी असेल. कमीत कमी जाऊन माझ्या नव्या नवरीचा चेहरा तरी पाहू. कुठं असं तर होणार नाही ना की ती एखादी वयस्कर बाई निघेल. हा हा. मी खोलीत शिरलो तर सुमन थोडीशी घाबरलेली वाटत होती. मी तिचे घूंगट काढण्याचा प्रयत्न केला तर तिने मला थांबवले. आमच्याकडे एक रीत आहे की पहिल्या रात्रीच्या विधीनंतरच वधू आपला खरा चेहरा दाखवते. ती म्हणाली, अगं पहिली रात्र तर दूर नाहीच आहे. मी कपडे बदलून येतो. मी म्हणालो, नाही कपडे बदलण्याची काही गरज नाही. तुम्ही असेच या. तिच्या या वाक्याने माझे पाय थांबले. 3 तासांपूर्वी भेटलेल्या एका अनोळखी मुलीला माझ्यापेक्षा जास्त घाई होती. मी मनात विचार केला, आजच्या रात्रीसाठी काहीतरी कारण सांगावं. आज नाही उद्या बघू, मी मनात म्हटलं आणि तीच गोष्ट तिला सांगितली. सुमन असं कर, तूही आराम कर, मी पण खूप थकलोय. आपण आपल्या नात्याची सुरुवात उद्या करूया. माझे बोलणं ऐकून तिच्या घुंगटाळ चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया असेल हे तीच जाणे. मी तर सरळ बिछाण्यावर आडवा झालो. सुमनला वाटले मी झोपलोय. पण मग 10 वर्षांपूर्वीचा प्रसंग. मला आता तुझ्यासोबत राहायचं नाहीये. मला घटस्फोट हवा आहे. पण सुमन, मी तुला खूप प्रेम करतो. माझ्या पहिल्या पत्नीपेक्षाही जास्त. तो अधेड वयाचा माणूस गयावया करत होता. पण सुमनने त्याचे काहीही ऐकले नाही. आता मी तुला कोर्टातच बघेन म्हाताऱ्या, असं म्हणत ती कायमची निघून गेली. वर्तमान काळ. आज सकाळी माझी लवकर जाग आली. सुमनच्या काल रात्रीच्या वागण्याने मी खूपच अस्वस्थ होतो. एकतर तिने चेहरा दाखवला नाही. मला वाटले की ती मला आपलेसे करायची इच्छुक नाहीये. पण नंतर ती आपल्या हक्काबद्दल बोलू लागली आणि मी झोपेचे नाटक करत असताना ती माझ्याशी असं लाडीकपणे चिकटली की माझे अस्तित्वच तिच्या ताब्यात गेल्यासारखे वाटले. शेवटी ती माझ्याकडून काय मागत होती? मी तर पहिल्या रात्रीसाठी खूप उत्सुक होतो. पण आता ती इथे होती आणि मी खाली लॉन्चमध्ये बसलो होतो. पप्पा आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे नाश्ता करत होते. मला तिथे पाहून त्यांनी विचारले, सगळं ठीक आहे ना? मी टेन्शन देऊ नये म्हणून उत्तर दिले, हो सगळं ठीक आहे. पण ते माझ्या मनस्थितीची काहीतरी अजब गोष्ट समजून जात होते. मी वर परत गेलो. सुमन तयार होत होती. मला पाहून तिने पटकन आपला चेहरा झाकून घेतला आणि म्हणाली, तुम्हाला माझा चेहरा पाहण्याची घाईच नाही का? नाहीतर कालची रात्र अशीच गेली असती का? ऐक, तुझ्या या निरर्थक अटीमुळे हे सगळं झालंय. आता तो घुंगट काढ. मी म्हणालो. मला अचानक राग आला होता, पण मी स्वतःला सावरलं. सॉरी, संध्याकाळी बाजारात जाऊया. तुला कपडे घेता येतील. तिला बाजारात नेणेही गरजेचे होते, कारण ती अजून आईच्या लग्नाच्या लेहंग्यातच होती. हे सांगून मी ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यावर मला आठवले की सुमनकडे मोबाईलसुद्धा नाहीये. आता तिची खबर कशी घ्यायची? मी घरी लँडलाईनवर फोन केला, तर पप्पांनी फोन उचलला. पप्पा थोडेसे चिंताग्रस्त वाटत होते. जणू काही आजारी आहेत. त्यांच्या आवाजातली अस्वस्थता ऐकून मी सगळं सोडून घाबरून घरी पळत गेलो. बेटा, मी बिलकुल ठीक आहे. फक्त तब्येत थोडी ढिली वाटते. तू सुनेला फिरवायला घेऊन जा. जा. शाब्बास, पप्पा म्हणाले. पण का कोण जाणे, मला काहीतरी चुकीचे घडल्याचे सतत जाणवत होते. पप्पांच्या या बोलण्यानेही मला समाधान वाटत नव्हते. शेवटी माझ्या घरातून बाहेर पडल्यानंतर काय घडले होते? मी सुमनसोबत बाजारात तर गेलो, पण तिथे मला काहीच आवडत नव्हते. सुमनने तर संपूर्ण बाजार खरेदी करून टाकला होता, पण तरीसुद्धा ती घरी जायला तयारच नव्हती. अगं बाई, या बायका. शेवटी आम्ही घरी परतलो. आजही मला सुमनजवळ जाण्याची काहीच उत्सुकता नव्हती. माझे सगळे लक्ष पप्पांकडेच होते. पण रात्री सुमन काहीशी विचित्र वागायला लागली. ती माझ्या मिठीत स्वतःला घट्ट चिकटवून घेत होती. आज तर ती फारच जवळ आली होती. तिचे ओठ माझ्या मानेवर जाणवत होते. तिच्या पायांमध्ये एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू काहीतरी घडणार होते. तिच्या गरम गरम श्वासांनी मला भुलवले होते. अंधाऱ्या खोलीत तिचे नाजूक शरीर माझ्या मिठीत होते. मी किती वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवले असते? शेवटी माझाही संयम ढासळला. मनातली एक प्रकारची तहान जाणवत होती आणि त्या गरम वातावरणाने मला घेरले होते. मी माझ्या शर्टचे बटन उघडले. पण का कोण जाणे, मी सुमनसोबत काहीही करण्यासाठी स्वतःला तयार करू शकत नव्हतो. आतून एक भावना होती की ही योग्य वेळ नाही आणि मी पुन्हा एकदा स्वतःला सावरले. सकाळी मी पाहिले की माझ्या शरीरावर सगळीकडे लाल लिपस्टिकचे डाग होते. हे सगळं पाहून मला खूप राग आला. पण तरीसुद्धा मी अंघोळ करून खाली आलो. नोकरांनी कालच्या मीटिंगचा रिपोर्ट दिला. आज माझे काम थोडे मोकळे होते. पप्पांची तब्येत चांगली वाटत नव्हती म्हणून मी ठरवले की त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाईन. पण पप्पा तयार नव्हते. मी खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. 2-4 दिवसांत पप्पाची तब्येत आणखी खालावत गेली आणि एके दिवशी ऑफिसमध्ये मला फोन आला. पप्पांची तब्येत खूपच बिघडली होती. मी पळत पळत घरी पोहोचलो, पण खूप उशीर झाला होता. पप्पांचे संपूर्ण शरीर घामाने निथळत होते. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. अडखडलेल्या आवाजात ते काहीतरी बोलत होते. मी पप्पांना माझ्या मिठीत घेतले. पप्पा, कृपा करून गप्प राहा. काही बोलू नका. मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो, असं म्हणत मी रडत होतो. पण पप्पांनी माझा हात धरून थांबवले. इशाऱ्याने सांगितले की त्यांना डॉक्टरकडे जायचे नाहीये. ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण बोलू शकत नव्हते. मी त्यांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही. मी फक्त हे पाहत होतो की पप्पांना खूप त्रास होत होता.
मी पटकन त्यांना उचलून गाडीत बसवले आणि वेगाने गाडी चालवत रुग्णालयात पोहोचलो. इमर्जन्सीत त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले, पण पप्पांना लकवाचा झटका आला होता. त्यांच्या तोंडाचा भाग बंद झाला होता. आता ते काही सांगण्याच्या स्थितीत नव्हते. फक्त त्यांचे डोळे हलत होते आणि हातपाय कमकुवत झाले होते. हळूहळू मला जाणवायला लागले की सुमन काहीच कामाची नाही. तिला फक्त एका पुरुषाचे शरीर हवे होते. ती एका माणसाच्या शरीराची तहानलेली बाई होती. कारण दर रात्री ती स्वतःहून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असे आणि मला हे सगळं अजिबात आवडत नव्हते. मला माझ्या चुकांची जाणीव झाली. इतक्या घाईघाईत मला तिच्यासोबत लग्न करायला नको होते असं वाटत होते. तिच्या या घुंगटामुळे सगळं अधिकच विचित्र वाटत होते. घराची परिस्थिती पाहता मी पप्पांना रुग्णालयात दाखल करून दिले होते. मी नेहमीच त्यांना पाहायला जायचो. एके दिवशी डॉक्टरने सांगितले की त्यांच्या पोटात विषारी घटक सापडले आहेत. हे ऐकून मी थक्क झालो. इतक्या वर्षात कधीच काही झाले नव्हते, पण आता अचानक असं का? माझ्या मनात अचानक सुमनचा विचार आला. जर तीच यासाठी जबाबदार असेल तर मी तिला सोडणार नाही. माझा चेहरा रागाने लाल झाला होता. एका दिवसाने तेच झाले जे देवाच्या मर्जीने ठरले होते. पप्पा मला एकटं सोडून निघून गेले. शेवटी ते मला काय सांगू इच्छित होते? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्समध्ये विषारी प्राण्याने चावा घेतल्याचे कारण समोर आले. हे फारच आश्चर्यकारक होते. मी छतावर एकटाच बसलो होतो, पप्पांच्या दुःखात हरवलेला. त्याचवेळी माझ्यासमोर एक सावली दिसली. मी वळून पाहिले तर एक अत्यंत सुंदर मुलगी माझ्यासमोर उभी होती. मी चकित होऊन विचारले, तू कोण आहेस? विहान, मी तुमची पत्नी सुमन आहे, ती म्हणाली. अरे तू? मी घाबरलो होतो. बरं हे सांग, तुझा हक्क घेतल्याशिवाय तू घुंगट कसं काय काढला? आज ती घुंगटाशिवाय माझ्यासमोर होती. ती माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुंदर होती. माझे बोलणं ऐकून तिने उदास चेहरा करत उत्तर दिले, मला माहीत नाही की तुम्ही कधी माझ्या आत्म्याला स्पर्श कराल, कधी मला खरोखर जाणून घ्याल. शिवाय तुम्ही अजूनही दुःखात आहात. सकाळपासून तुम्ही काही खाल्लंही नाही. आज मला सुमनचे बोलणे आवडले. मी तिचा हात धरला आणि तिला जवळ बसायला सांगितलं. सुमन, एक गोष्ट समजत नाही. काय? तिने विचारले. पप्पांच्या मृत्यूचा प्रश्न. हे ऐकून सुमनचा चेहरा पांढरट पडला. हा विषय काढू नका. मला खूप भीती वाटते. शिवाय हे घरही अजून शोकमग्न आहे. कोण आहे नाही इथे. मला खूप विचित्र वाटते. बरं, जर तुला भीती वाटते तर मी बोलत नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळी पप्पांच्या खोलीत गेलो आणि त्यांच्या फोटोसमोर खूप रडलो. शेवटी माझे बाबा मला काय सांगू पाहत होते? तो विषारी प्राणी, त्याने मला, सुमनला किंवा कोणत्याही नोकराला काही चावले नाही. काहीतरी सांगायचे होते तुम्हाला. मी खूप रडलो आणि बाहेर आलो. दुःख होते आणि दुःखाला येण्यासाठी वेळ लागतोच, पण जाण्यासाठीही लागतो. पप्पांच्या मृत्यूचे उत्तर माझ्यासाठी एक प्रश्नचिन्ह बनून राहिले होते. त्या विषारी प्राण्याने हे का केले? काही दिवस या घटनेला गेले आणि जसं घरातला शोक कमी होत होता, सुमन मात्र मला नवीन रंग दाखवायला सज्ज झाली. आज संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो, तेव्हा सुमन ज्या कपड्यात होती ते पाहून माझे होश उडाले. तिचे ते अर्धसावध रूप पाहून मी कुठेतरी हरवत चाललो होतो. अगदी पुढच्या क्षणी सुमन मला मिठी मारून लिपटली. माझे मन खूपच अस्थिर झाले होते. माझे ओठ सुमनच्या ओठांच्या जवळ जात होते, त्यांना कैद करणार होते. पण त्याआधीच सुमनने पुढे होऊन माझे ओठ आपल्या ओठांमध्ये कैद केले. ती बेतालपणे माझ्या ओठांचा रस घेत होती. तिची ती तगमग, ती अधीरता. माझे शरीर पूर्ण थंड पडत होते. ती माझ्याशी जे काही करत होती त्यावरून असं वाटत होते की तिने आधीच हे सगळं अनुभवलं आहे. पुढच्या क्षणी मी सुमनला दूर ढकलले, पण सुमन पूर्णपणे भावनांनी भरलेली होती. ती मला सोडायला तयार नव्हती. तिने माझ्या शर्टचे बटन उघडायला सुरुवात केली, पण मी तिला जोरात दूर ढकलले. माझ्या या कृतीमुळे ती रडत होती, ओरडत होती, पण मला हक्क होता प्रश्न विचारण्याचा. मी तिला विचारलं, सुमन, हे सगळं काय आहे? पण सुमनने काहीच उत्तर दिले नाही. उलट तिने माझ्या तोंडात काहीतरी जबरदस्तीने टाकले, ज्यामुळे मी बेशुद्ध पडलो. आणि मग सुमनने जे काही केले ते सहन करण्यापलीकडचे होते. मी तिला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता मी मजबूर होतो आणि हळूहळू ती माझ्यासोबत सर्व सीमा ओलांडत होती. सकाळी मी बिछाण्यावर अशा परिस्थितीमध्ये होतो की ना माझी इज्जत राहिली होती, ना माझा कोणता आदर सन्मान. स्वतःला अशा प्रकारे पाहून आज मी माझ्या नजरांमध्ये पडलो होतो. माझे सगळे अस्तित्व तुकड्यांमध्ये फुटले होते. दुसऱ्या दिवशी मी फ्रेश होऊन खाली आलो. सुमन त्यावेळी नाश्ता करत होती आणि मला येताना पाहून ती हसून शरारत करू लागली. काश मी त्या क्षणाला अनुभवू शकलो असतो, पण मी तिचा हात पकडला आणि तिला खोलीत आणले. तू माझ्याशी असं का केले? तू आधीच विवाहित आहेस का? तू का सांगितलं नाही? माझा हात सोड. मी तिचा हात सोडला. माझ्या मनात होते की आज नाही तर उद्या तुम्हाला कळेलच. आणि काय झाले? त्यात काय आहे? सगळ्यांचे घटस्फोट होतातच. माझा घटस्फोट झाला होता. मी रागाने माझे दात चावले आणि तिला केसांपासून पकडले. आणि रात्री तू माझ्यासोबत काय केलं होतं? याचा काय अर्थ? मी तुमच्यावर प्रेम करते. एक तहानलेला माणूस पाणी पित असताना त्याला विहिरीपासून ढकलले जाते, तर तो काय करेल? माझ्या काही इच्छाही आहेत, ती म्हणाली. इच्छा की हवस? हे विचारल्यावर तिच्या डोळ्यात आग लागली. यावेळी ती माझ्यावर गरजली. माझा सगळा दिवस खूप वाईट गेला.
एकतर सुमनची अशी वागणूक, वर पप्पा देखील नाही. रात्री मी थकल्यावर झोपलो, पण मध्यरात्री अचानक जागे झालो. माझ्या कानात पप्पाचा आवाज ऐकू आला, विहान मागे हट. पप्पा पप्पा ओरडत मी घरात त्यांना शोधायला लागलो. शेवटी थकून परत खोलीत आलो. मनात एक दडपण होते. पप्पांचे अपूर्ण वाक्य आणि तो आवाज. काहीतरी संकेत होता का माझ्यासाठी? माझ्या मनोवृत्तीने विविध विचारांनी घेरले होते. 2 दिवसांनी मी एक स्वप्न पाहिले की मी आगीत जळत होतो. त्यावेळी मला समजले की मी काहीतरी गुन्हा केला आहे. मी ताबडतोब पप्पांच्या खोलीत गेलो आणि कपाट उघडले. काही गोष्टी इथे तिथे केल्या, पण काहीच समजले नाही. मग विचार केला की सुमनचे कपाट पाहावे. सुमनच्या कपाटात देखील काहीच सापडले नाही. तर मी निराश झालो. आज रात्री पप्पा पुन्हा स्वप्नात आले आणि म्हणाले, सावधान विहान. मग मी माझे मूल्यांकन सुरू केले. नाही माहीत का, माझा संशय नेहमी सुमनवरच का जात होता. तिच्या व्यक्तिमत्वात काही गुपित होते जे मला जाणून घ्यायचे होते. मी घरात नेहमी असायचो नाही, पण नोकर होतेच. मी माझ्या जुन्या विश्वासू नोकरांना विचारले आणि मग नोकरांनी सांगितले की सुमन साधारणपणे गार्डनमध्ये असते आणि जेव्हा तिथे काम करणारे मालक असतात तेव्हा ती त्यांना गार्डनमधून बाहेर हाकलते. तिच्या हातात काही गोष्टी असतात आणि ती तिचे गुप्त सामान एका बागेमध्ये लपवते. सुमनच्या घरात असताना हे सगळं करणं फार कठीण होते. मी खूप विचार केला. मग सुमनला एका धार्मिक स्थळावर घेऊन गेलो आणि तिथे सोडून दिले. सुमन निघून जाण्याचा हट्ट करत होती, पण मी देखील बोलण्यात पारंगत होतो. घरी पोहोचताच मी सर्व बागेची खुदाई सुरू केली. सुमनकडे काय सामान असू शकते? ती तर अगदी रिकामी हाताने आली होती. सुमनचे चरित्र खूप संदिग्ध दिसत होते. ती माझ्याबद्दल खूप काही जाणत होती, पण मी तर तिला अजिबात ओळखत नव्हतो. बगीचा खोदताना काही ठणठण करणारा आवाज ऐकला. उत्सुकतेने लवकर खोदले तर एक स्टीलचा डबा सापडला, पण त्यावर कुलूप लावले होते. मी तो डबा आत घेतला आणि कुलूप तोडले. त्यात काही कागद होते. कागद उचलून पाहिले तर कळाले की ते तर लग्नाचे कागद होते. 11 वर्ष जुने. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. लग्नाचे ते कोर्टात रजिस्टर कागद सुमन आणि संजय त्रिपाठी यांच्या नावावर होते. संजय त्रिपाठी? संजय त्रिपाठी तर माझ्या पप्पांचे नाव होते. पण पेपर पाहून मी चकित झालो. बरं, पप्पांनी दुसरे लग्न केले होते, कोर्ट मॅरेज केले होते आणि हे तेच कोर्टचे कागद होते. पण सुमनने हे असे का लपवून ठेवले होते? यामागे काय कारण असू शकते? ती तर रिकाम्या हाताने आली होती. तिच्या येण्याचे काही कारण आहे का? कोणास ठाऊक. पप्पांच्या मृत्यूमध्ये तिचा हात होता का? अरे देवा, माझं डोकं वेदनेने फुटायला लागले. मी याबद्दल सुमनशी काही बोललो नाही. हे सर्व प्रश्नाचे मला त्या दिवशी उत्तर मिळाले जेव्हा पप्पांचे मित्र अचानक पप्पांच्या मृत्यूची बातमी ऐकून आमच्या घरात आले होते. हाय हेलो झाल्यावर बोलणे सुरू झाले. अचानकच सुमन खोलीतून बाहेर आली. तिला पाहून पप्पांचे मित्र उभे राहिले. नमस्ते वहिनी. भाऊसाहेबांचं जाण्याचे खूप दुःख झाले. काहीच वेळ झाला नव्हता तुमचं लग्न होऊन, आणि आता हे विधवेचे जीवन. मुला, तुझ्या आईची खूप काळजी घे. आई? हे ऐकून मी धक्क्यात आलो आणि सुमनचा चेहरा पांढरट पडला. सुमन खूप घाबरली होती. तिच्या अवस्थेला पाहून मला समजले की सगळा दोष तिचाच आहे. पण तरीही मी सर्व सहन केले नाही आणि अखेर मी बोलूनच टाकले. अंकल, तुम्ही शुद्धीत आहात का? ही माझी बायको आहे सुमन. नाही, ही तुझ्या बापाची बायको आहे सुमन. तुझा बाप मरले की काय, तुम्ही तर वेडा झालात. ठीक आहे, वहिनी तर तरुण आहेत, कमी वय आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या बापाच्या अमानतमध्ये खोट करशील. माजलेले माणसं, किती खाली जाल. सावत्र असली तरीही तुझी आई आहे. हे सर्व ऐकून माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. असं वाटले की घराची छत माझ्या डोक्यावर पडली. मी फाटलेल्या नजरेने कधी सुमनला पाहिले तर कधी समोर बसलेल्या पप्पांच्या मित्रांना. सर्व काही माझ्या डोळ्यांपुढे स्पष्ट होते. किती मोठा धोका खाल्ला होता मी. त्यांची कुठलीही चूक नव्हती. चूक माझी होती, कारण मी इतक्या घाईत हा निर्णय घेतला. मी हल्लेखोर नजरेने सुमनला दाखवले आणि ओरडायला लागलो. मी पडलेलो नाही, ही पडली आहे. बेशरम, हिने पप्पांसोबत तडकाफडकी घटस्फोट घेऊन आज माझ्याशी लग्न केले. बेहया बाई. दुःखामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. अंकल आश्चर्यचकित होऊन उभे होते. आता मला या बाईचे अस्तित्व 1 मिनिटही सहन करणे अशक्य होऊन गेले. आता मला समजले होते की पप्पांना मला काय सांगायचे होते आणि कोणत्या क्रूरतेने त्यांना मारले गेले होते. माझे ऐक, मला काहीच माहीत नव्हते. मी माझ्या पहिल्या पतीला ओळखले नव्हते. तुम्हीच सांगा, ते इतके म्हातारे झाले होते, मी त्यांना कसे ओळखू शकले असते? मला माहीत नाही की ते माझे पहिले जुने पती होते, ज्यांच्याशी माझे 11 वर्षापूर्वी लग्न झाले होते. हो, माझा त्यांच्याशी घटस्फोट झाला होता, पण मला हे माहीत नव्हते की तुम्ही माझ्या पतीचे मुलगा आहात. मला माफ करा, मला काहीच माहीत नव्हते. सुमनने कधीच विचार केला नव्हता की तिचे गुपित असे उघड होईल आणि एक दिवस ती स्वतः समोर येईल. बरं, ती खूप मेहनत करत होती, पण आता तिच्या हातात काहीच उरले नव्हते, पश्चाताप सोडून. हुशार बाई. जेव्हा पप्पा जिवंत होते तेव्हा तिने आपली छबी दाखवली नव्हती, आणि जसं पप्पा मारले गेले त्यानंतरच ती घुंगट न घालता माझ्यासमोर उभी राहिली. मी तुटलेला होतो. माझ्या अस्तित्वाच्या तुकड्यांना संकलित करत होतो की मी पोलिसांना कॉल केला आणि सुमनला अटक केली. हे सर्व इतकं पटकन घडले की काहीच समजत नव्हते. काही वेळेचं अंतर गेले होते आणि माझे काचेचे घर तुटले होते.
जीवन आणखी अधिक खराब झाले होते. जे खरे आहे ते मोठ्या लोकांनी सांगितले आहे की जेव्हा लग्न कराल तेव्हा सर्व काही तपासून पहा, कुटुंब पहा आणि नंतर निर्णय घ्या. सुमनला कोर्टात सत्य कबूल करताना मी आश्चर्यचकित झालो. तिने तिच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली की कसे तिने हवेलीसाठी पप्पांशी लग्न केले आणि मग एक दिवस तिला माझा फोटो सापडला आणि तिला मी आवडू लागलो. माझा फोटो पाहून ती माझ्यावर फिदा झाली आणि त्यावेळी तिने ठरवले की ती माझ्या म्हाताऱ्या पप्पापासून सुटका करून माझ्याशी लग्न करेल. कसं तिने पप्पांना सोडून दिले. तिला माहीत होते की ते कधी ना कधी मरणारच आहेत, तर मी कधी ना कधी परत येणारच. गुंड्यांचे नाटक, लग्नाचे नवीन रीतिरिवाज, त्यानंतर चेहरा न दाखवण्याची रीत. मी इतका बैगरत नव्हतो की मी माझ्या वडिलांचे सोडलेल्या बाईबरोबर घर बसवेल. मी त्या क्षणी सुमनला घटस्फोट दिला. ती रडत पडत होती, पण मी तिला दया दाखवली नाही. आज मी एकटा जीवन जगू लागलो आहे. दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवण्याची इच्छा नाही आणि कदाचित असेच आता एकटे जीवन जाईल.